Hello students, welcome to English lecture. Today we are going to discuss mind mapping. So let us see the definition of mind map. A mind map is a diagram. So this is very important word, diagram, used to represent words, ideas, tasks or other items linked to and arranged around a central keyword or idea. So there is a central idea or central keyword, and around these words, there are so many things come to your mind, so many ideas they come to your mind, and you represent those ideas in the form of diagram. एखाद्या शब्दाशी किंवा एखाद्या कन्सेप्टशी संबंधित अनेक विचार मनामध्ये येतात, ते डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये अतिशय सिस्टमॅटिक मॅनरने मांडणे याला म्हणायचं माइंड मॅप. सो इट इज यूज टू जनरेट युअर आयडियाज. तुमच्या मनात काय काय आयडियाज येतात ते जनरेट करतात. व्हिज्युअलाइज, तुम्ही डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये मांडत असल्यामुळे तुम्हाला त्याचं एक दृश्य स्वरूप दिसतं. स्ट्रक्चर, एक रचना असते. अँड क्लासिफाय आयडियाज, आणि तुमच्या मनात ज्या आयडियाज येतात त्याचं वर्गीकरणसुद्धा तुम्ही करता. अँड ॲज इन एड इन स्टडी, आणि तुम्हाला ते स्टडीमध्ये एक हेल्पफुल साधन, एड म्हणून सुद्धा वापरता येतं. ऑर्गनायझेशनमध्ये, संस्थेमध्ये वापरता येतं. प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये वापरता येतं. अँड डिसिजन मेकिंग, म्हणजे माइंड मॅपचे हे सर्व उपयोग आहेत. Now, what is the relationship between creativity and mind mapping? What is creativity? Creativity means exploring new things or having new ideas. सर्जनशील विचार म्हणतो, सृजनात्मक विचार म्हणतो, नवीन विचार, याला म्हणायचं क्रिएटिव्हिटी. अँड एव्हरीवन हॅज दिस क्रिएटिव्हिटी, बट देर शुड बी स्कोप टू एक्सप्रेस दिस क्रिएटिव्हिटी. प्रत्येकाजवळ काही ना काहीतरी नवीन आहे किंवा प्रत्येकाजवळ काहीतरी नवीन विचार आहे, पण इट शुड कम आउट. तो मनातनं बाहेर आला पाहिजे, त्याला कुठेतरी स्कोप मिळाला पाहिजे, आउटलेट मिळालं पाहिजे, तर ती क्रिएटिव्हिटी प्रत्यक्षात येऊ शकते. सो वन एज्युकेशनलिस्ट ही गिव्स एक्झाम्पल ऑफ गिलियन लिन. गिलियन लिन ह्या एका मुलीचं इथं उदाहरण दिलेलं आहे. She was a young girl, 8 years of age, and she was called problem student. Why? Because she was unable to sit still and concentrate. कारण तिला एका वर्गामध्ये शांतपणे बसून राहता येत नव्हतं आणि एकाग्रता तिची नव्हती. सो शी वॉज कॉल्ड ॲज अ प्रॉब्लेम चाइल्ड. त्यामुळे तिला प्रॉब्लेम चाइल्ड असं डिक्लेअर केलं गेलं की ही अतिशय प्रॉब्लेम क्रिएट करते, एके ठिकाणी बसतच नाही, काहीतरी वेगळं, म्हणजे हिच्यामध्ये प्रश्न आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं शिक्षकांना वाटलं. सो मेडिकल एक्झामिनेशन वॉज डन. सायकोलॉजिस्ट ऑल्सो दे टॉक विथ हर, अँड डॉक्टर व्हाईल टॉकिंग विथ हर टर्न ऑन द रेडिओ. आणि हे बोलत असताना डॉक्टर्सनी रेडिओ ऑन केला. अँड टू हिज सरप्राईज गिलियन अलोन बिगॅन टू डान्स. जी मुलगी अजिबात कुठल्याही प्रकारचं म्हणजे एके ठिकाणी बसू शकत नाही, एकाग्रता करू शकत नाही, तो रेडिओ लावल्यानंतर, म्युझिक लावल्यानंतर मात्र तिने डान्सिंगला सुरुवात केली. डॉक्टर देन डिक्लेअर्ड दॅट शी वॉज नॉट अ सिक, शी वॉज नॉट अ प्रॉब्लेम चाइल्ड, बट शी वॉज अ गुड डान्सर. तिच्यामध्ये एक वेगळा पैलू, बुद्धिमत्तेचा एक वेगळा पैलू, another type of intelligence that is present in her. इंटेलिजन्सचे अनेक प्रकार असतात आणि या प्रकारांमध्ये डान्सिंग हा सुद्धा एक इंटेलिजन्सचा एक प्रकार आहे. स्पोर्ट्स हा एक इंटेलिजन्सचा प्रकार आहे. आणि मग हा पैलू दिसल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की शी हॅज नो प्रॉब्लेम. तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, काहीतरी वेगळं आहे तिच्यामध्ये. यू शुड फाइंड इट आउट. So, she made a career at the musical theater in ballet dance. मग या गिलियन लिनने करिअर केलं and became world's most successful choreographer.
अँड शी बिकेम वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर. ती चांगली कोरिओग्राफर बनली. स्कूल इग्नोर्ड हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट. पण शाळेने मात्र तिचं हे जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी, वेगळं, असामान्य असं जे टॅलेंट होतं ते मात्र दुर्लक्ष केलं. व्हाय दिस हॅपन्स? बिकॉज वॉट एव्हर दॅट इज इन युअर माइंड इट डज नॉट कम आउट. तुम्हाला तुमच्या मनात काय चाललं आहे हे बाहेर पडत नाही. आणि जोपर्यंत हे बाहेर पडत नाही तोपर्यंत लोकांना कळत नाही. आणि त्यामुळे यू आर इग्नोर्ड. मग स्टुडंट्सच्या दृष्टीने माइंड मॅपचा वापर कशासाठी? सो whenever some situation is given or some word or keyword is given, then whatever comes to your mind, if you are expressing through this mind map, then your new ideas can be generated. तुमच्या नवीन आयडिया या बाहेर पडू शकतात आणि त्यातून कदाचित तुम्हाला एक वेगळा मार्ग सुचू शकतो. अँड दॅट्स वाय माइंड मॅपिंग अँड क्रिएटिव्हिटी मीन्स थ्रू माइंड मॅपिंग we can have creativity. Activity. One activity is given here. Complete a similar type of detailed graphical figure in your own style, showing the thoughts, ideas, concepts that keep on generating in your mind, and then you choose a particular style or design or a graphical representation to describe the same idea or fact, situations. Then this type of presentation can be called mind mapping. So here are some examples are given how you can present your ideas through graph. इथं तुम्हाला दोन प्रकार दिसत आहेत. So in this way, in various ways you can express your ideas. तुमच्या मनातले जे विचार आहेत एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीशी रिलेटेड. फॉर टेक एक्झाम्पल एज्युकेशन. एज्युकेशन असा कीवर्ड तुम्हाला दिलाय. सो वॉट एव्हर कम्स टू युअर माइंड यू शुड पुट थ्रू धिस माइंड मॅप. मग ते तुम्ही डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये जर मांडलं तर कदाचित एज्युकेशनमध्ये एक नवीन विचार तुम्ही मांडू शकता. एक नवीन विचार पुढे येऊ शकतो एज्युकेशनच्या संदर्भातला. सो दॅट्स वाय माइंड मॅपिंग इज व्हेरी युजफुल. इट इज अ काइंड ऑफ डायग्रॅम अँड इट मॅप्स युअर माइंड. मीन्स इट रिप्रेझेंट्स युअर माइंड. whatever that comes to your mind related to particular idea. Use different shapes, arrows, lines, connectors, balloons, boxes, curved arrows, callouts, scribbles, scrolls, explosions, etc. to describe your point of view. So there are so many ways to represent your map or to represent your ideas in diagram. Here are some examples. इथे दोन एक्झाम्पल्स दिलेत की तुम्ही तुमचा डायग्रॅम कशा स्वरूपाचा ठेवू शकता. देर आर सो मेनी वेज. नाउ व्हाय माइंड मॅपिंग इज युजफुल? फर्स्ट इज एक्सप्लोर न्यू आयडियाज अँड कन्सेप्ट्स. सो यू शुड फाइंड आउट वॉट एव्हर कम्स टू युअर माइंड इन अ न्यू वे. नवीन काय तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे हे तुम्हाला मांडता येऊ शकतं. So it helps students get a better understanding of new ideas by having them create a mind map. A mind map can assist with understanding because it conveys hierarchy and relationship. एक क्रम, चढता उतरता क्रम जो असतो विचारांचा तो हायरार्की त्याला म्हणतात. अँड रिलेशनशिप्स आणि एकमेकांमध्ये त्याचा काय संबंध आहे हे आपल्याला मॅपच्या साहाय्याने आपण डायग्रॅमच्या साहाय्याने आपण मांडू शकतो. अलाविंग स्टुडंट्स टू सी द बिग पिक्चर. आणि यामुळे एखादी कन्सेप्ट एनलार्ज कशी करायची. जसं की एज्युकेशन हा एक शब्द दिला आणि तुमच्या मनामध्ये असंख्य विचार चालू आहेत तर एक बिग पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर उभं राहू शकतं. व्हॉट एव्हर कम्स टू युअर माइंड. मग तुमच्या मनामध्ये एज्युकेशन म्हटलं की मग स्कूलशी रिलेटेड शब्द येऊ शकतात. तुमच्या मनामध्ये मग स्कूलमधली सिस्टीम येऊ शकते. तुमच्या मनामध्ये मग वेज ऑफ थिंकिंग येऊ शकतं, वेज ऑफ टीचिंग येऊ शकतं, लर्निंग येऊ शकतं. काय जे डोक्यामध्ये येईल ते सगळं तुम्ही मांडू शकता. ब्रेनस्टॉर्मिंग. इट इज अ काइंड ऑफ ब्रेनस्टॉर्मिंग. माइंड मॅपिंग इज अ काइंड ऑफ ब्रेनस्टॉर्मिंग बिकॉज युअर ब्रेन वर्क्स ऑन दॅट पर्टिक्युलर आयडिया अँड इट इज लाईक अ स्टॉर्मिंग. जसं की डोक्यामध्ये वादळ सुरू होतं. एक शब्द दिला
की डोक्यामध्ये विचारांचा प्रवाह सुरू होतो, अँड दॅट इज कॉल्ड ब्रेन स्टॉर्मिंग. सो गेट क्रिएटिव्ह ज्युसेस फ्लोईंग विथ माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग करताना तुमच्या मनामधले हे जे क्रिएटिव्ह ज्युसेस आहेत, जे तुम्हाला मेंदूमध्ये तुम्हाला एक एक प्रकारचा प्रवाह सुरू होतो विचारांचा, आणि तो तुम्हाला ते विचार मांडायला प्रवृत्त करतो. माइंड मॅप्स आर अ ग्रेट ब्रेनस्टॉर्मिंग टूल अँड कॅन हेल्प स्टुडंट्स लेट देअर थॉट्स फ्लो फ्रीली while making important connections between ideas and concepts. आणि यामुळे तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे परस्परांमधले संबंध, दोन शब्दांमधले संबंध तुम्ही एकमेकांशी दाखवू शकता, आणि तुमच्या मनामध्ये एक प्रकारे विचारांचं आवर्तन सुरू होतं. दॅट इज कॉल्ड ब्रेन स्टॉर्मिंग. सो माइंड मॅप इज अ व्हेरी बिग टूल टू हेल्प यू फॉर ब्रेन स्टॉर्मिंग. Take notes. Suppose you are listening to a lecture and there are so many things in that lecture. So if you create a mind map of these keywords, then it will help you for notes. So encourage students to engage in active thinking instead of transcription by using mind maps for note taking. प्रत्येक शब्द जे लिहून घेतो म्हणतो आपण, ट्रान्स्क्रिप्शन करतो लेक्चर ऐकताना, तसं न करता जे कीवर्ड्स आहेत, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, त्याचं जर आपण माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये, डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये जर आपण मेन पॉईंट्स लिहून ठेवले, तर एकतर ते तुम्हाला क्रिएटिव्ह वाटतं, न्यू वाटतं, इंटरेस्टिंग वाटतं, आणि तुम्हाला थोडक्या शब्दामध्ये सबंध लेक्चर उतरवता येऊ शकतं. Mind maps encourage students to focus on keywords and ideas instead of just writing down what the teacher says. शिक्षकाने बोललेला प्रत्येक शब्द लिहून घेण्यापेक्षा शिक्षकाने बोललेले जे कीवर्ड्स आहेत, महत्त्वाचे शब्द आहेत, संकल्पना आहेत, त्या तुम्ही या डायग्रामच्या स्वरूपामध्ये आपल्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता, अँड दॅट विल हेल्प यू टू रिमेंबर द थिंग्स. राईट एसेज. स्टुडंट्स कॅन क्रिएट अन एसे आउटलाईन. आपल्याला एखादा एसे लिहायचा आहे, मोठा एसे लिहायचा आहे, आणि त्याची आउटलाईन मग कशी करावी, म्हणजे त्यात नेमकं काय असावं, यासाठी माइंड मॅपचा उपयोग होऊ शकतो. देन मेमोराईज इन्फॉर्मेशन. तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन मेमोराईज करायची, आठवायची आहे, तर त्यावेळेला सुद्धा माइंड मॅपचा वापर होऊ शकतो. माइंड मॅप्स ॲक्टिवेट मेनी लेवल्स ऑफ ब्रेन ॲक्टिव्हिटी and are a great tool to help with memorization, from vocabulary words to a foreign language. Then create presentations. Have students use mind maps to present information in an interesting and engaging way with mind maps. डायग्राम काढायचा आहे, तो वेगवेगळ्या प्रकारे काढता येतो, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये काढता येतो, वेगवेगळ्या कलर्समध्ये काढता येतो, आणि त्यामुळे तुम्हाला एक प्रेझेंटेशन कसं क्रिएट करावं, कसं असावं प्रेझेंटेशन, याच्या वेगवेगळ्या आयडियाज या माइंड मॅपमुळे तुम्हाला सुचू शकतात. सो स्टुडंट्स कॅन यूज माइंड मॅपिंग सॉफ्टवेअर टू क्रिएट अ प्रेझेंटेशन इन ॲडव्हान्स और क्रिएट वन ऑन द स्पॉट ड्युरिंग अ लाईव्ह प्रेझेंटेशन. इवन एखादं लाईव्ह प्रेझेंटेशन तुम्ही करतात, तिथंसुद्धा तुम्ही ऑन द स्पॉट एखादं माइंड मॅप तुम्ही काढू शकता. स्टडी फॉर अन असेसमेंट. असेसमेंट म्हणजे मूल्यमापन करायचं आहे. माइंड मॅप्स आर अ ग्रेट वे फॉर स्टुडंट्स टू गॅदर ऑल द इन्फॉर्मेशन दॅट दे मे बी कव्हर्ड ऑन अन एक्झामिनेशन, इन्क्लुडिंग क्लास नोट्स, टेक्स्टबुक, चॅप्टर्स अँड रीडिंग लिस्ट. आपण कितीतरी स्टडी मटेरियलचा अभ्यास करत असतो. वेगवेगळे स्टडी मटेरियल असतं, टेक्स्ट असतात किंवा गाईड्स असतात किंवा टेक्स्टबुक्स असतात, नोट्स असतात. या सर्वांचा एकत्रित वापर करायचा असेल तर माइंड मॅप तुम्हाला उपयोगी पडू शकतो. एक्झिक्यूट ग्रुप प्रोजेक्ट्स. बाय यूजिंग अ माइंड मॅप, स्टुडंट्स कॅन व्हिज्युअलाइज व्हॉट नीड्स टू बी डन अँड व्हॉट नीड्स टू डू इट. यूजिंग an online mind mapping program is best for group projects so students can easily share it. एखादा प्रोजेक्ट रिप्रेझेंट करायचा तर तिथे सुद्धा माइंड मॅप तुम्हाला उपयोगी पडू शकतो. Now here are different ways to draw mind maps. वेगवेगळे डायग्राम्स तुम्ही कसे काढू शकता
Here are some examples. You can use them in your mind mapping. One is given here, goal. हा शब्द दिलाय, goal means your target. Then there can be so many ways. Goal, then you think about a strategy, you think about environment, you think about the management, you think about marketing, you think about industry, you think about competitors, and you think about market, and you think about observation. सो गोल म्हटलं की हे अनेक पद्धतीने आपल्याला त्याच्यावर विचार करता येऊ शकतो. हे आपण या डायग्रामच्या स्वरूपामध्ये पाहू शकतो. नाउ सम क्वेश्चन्स आर गिवन in your question bank released by board, and we are going to discuss. Mind mapping is for 3 marks, and how it will be assessed. तुम्ही काढलेला माइंड मॅप ह्याचं मूल्यमापन कसं होईल, ह्याची एक्झामिनर कसे तपासतील. लॉजिकल फ्लो ऑफ आयडियाज, थॉट्स और कन्सेप्ट्स. तुमच्या मनात त्या एक पर्टिक्युलर कन्सेप्टबद्दल, आयडियाबद्दल किती विचार मनामध्ये आले आणि ते लॉजिकल आहेत का, म्हणजे त्याचा एकमेकाशी कोरिलेशन आहे का, हे 2 मार्क बघितलं जाईल. आणि प्रेझेंटेशनसाठी म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीने ते मांडले ह्याच्यासाठी 1 मार्क आहे. म्हणजे बघा, तुमच्या मनातल्या विचारांना खूप महत्त्व आहे आणि प्रेझेंटेशनसाठी मात्र 1च मार्क आहे. सो डोंट एम्फसाइज ऑन प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन तुम्ही साध्या चार्टमध्ये, साध्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मांडू शकता, पण युअर फ्लो ऑफ थॉट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो सम activities are given here. Let us think about them. Develop a mind mapping or frame design using your ideas, thoughts, concept to illustrate, develop on topic effects of music. So what are the effects of music? Effects of music हा शब्द तुम्हाला दिलेला आहे किंवा हे कीवर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत आणि मग याच्यावर तुम्हाला काय सुचतं, काय काय इफेक्ट्स असू शकतात हे तुम्हाला या माइंड मॅपच्या द्वारे काढून दाखवायचं आहे. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन युझिंग युअर आयडियाज, थॉट्स, कन्सेप्ट टू इलस्ट्रेट, डेव्हलप ऑन द टॉपिक बेनिफिट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. सो व्हॉट आर द युजेस ऑफ इंग्लिश लँग्वेज, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ और बेनिफिट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज, याच्यावर तुम्हाला माइंड मॅप काढायचं आहे. माइंड मॅपिंग. इंडिया इज अ वास्ट कंट्री विथ डिफरंट वेदर पॅटर्न्स. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द सीझन्स. सीझन्सवर, इंडियन सीझन्स जे आहेत त्याच्यावर. वी हॅव इन अवर रिलेजन बाय गिविंग एक्झाम्पल्स ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज दॅट वी डू इन डिफरंट सीझन्स. फॉर एक्झाम्पल, if it is winter season, then what festivals we enjoy in winter season, what activities we do in winter season, or what activities we do in summer vacation, summer season, or what activities we do in spring season, हे तुम्हाला इथे दाखवायचे. डेव्हलप अ माइंड मॅपिंग, अ फ्रेम डिझाईन युझिंग युअर आयडियाज, थॉट्स और कन्सेप्ट टू इलस्ट्रेट ब्युटी ऑफ कलर्स. व्हॉट इज द ब्युटी ऑफ कलर्स, याच्यावर तुम्हाला माइंड मॅप काढायचे आहेत. सो दिस इज अ काइंड ऑफ होमवर्क फॉर यू दॅट यू हॅव टू थिंक अबाउट these 4 topics: effects of music, benefits of English language, then the seasons and beauty of colors. So students, I hope that now you have idea of what is mind mapping, and now you can start thinking about these keywords given to you, that is the seasons, Indian seasons, or beauty of colors, or benefits of English language, and you will start thinking about it, and you will draw diagrams in various shapes, and you can enjoy mind mapping. I hope that you might have understood the benefits of mind map,
in study also, in education also. That's why mind mapping is very essential tool in our study. I hope you understood all the things that we have discussed today, and you will use it in your own study. Thank you very much.